जिल्हा परिषदेच्या 61 गटांपैकी 18 जागा जिंकून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष झालाय। तसेच दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून त्यांचे 16 उमेदवार विजयी झालेत। जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं चित्र दिसत आहे। 10 पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी पवार, राष्ट्रवादी अजित पवार आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 2 पंचायत समितींची सत्ता मिळाली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला वाळवा, तासगाव, कवठे महांकाळ, शिराळा, मिरज तालुक्यात 18 जागा मिळून जिल्हा परिषदेतील नंबर 1च पक्ष ठरलाय। शिंदे सेनेने खानापूर, आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटात उमेदवारी विजयी झालेत। काँग्रेसचे पलूस, कडेगाव, मिरज आणि तासगाव तालुक्यातून 11 उमेदवार विजयी झालेत। कडेगाव पलूसमध्ये पक्षाला मोठे यश मिळाले। भाजपाने जत तालुक्यात सर्वाधिक 8 जागा मिळवल्या असून त्यानंतर 6 जागा मिरज तालुक्यात मिळालेत। वाळवा, आटपाडी तालुक्यात प्रत्येकी 1 जागा मिळाली। भाजपची मोठी पिछाडी झाल्याचं दिसून येत आहे। मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत 24 जागा भाजपच्या होत्या। यामध्ये 8 जागा कमी करून 16 जागांवर भाजपाला समाधान मानावं लागले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिरज 2, तासगाव 2 जागा तर शिराळा, आटपाडी, जत तालुक्यातून प्रत्येकी 1 जागा मिळाली। उद्धव सेनेनेही खाते खोललं असून वाळवा तालुक्यातील चिकुडे गटातून अभिजित पाटील विजयी झालेत। जनसुराज्य, रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवलाय। जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे। जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांपैकी भाजपा, जत, मिरज, राष्ट्रवादी शरद पवार, वाळवा, कवठे महांकाळ, राष्ट्रवादी अजित पवार, तासगाव तर शिराळ्यात राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची सत्ता आली। काँग्रेस, पलूस, कडेगाव, शिंदे सेना, खानापूर, आटपाडी पंचायत समितींची सत्ता मिळाली। भाजपला मिरज पंचायत समितीत काटावरचे बहुमत मिळालं असून ते मित्र पक्षाच्या मदतीने सत्तेवर येऊ शकते।